कुठले कायदे आहेत आणि हे आयडेंटिफाय कसे करायचे की हा सायबर क्राईम आहे का हा इमोशनल क्राईम आहे किंवा फ्रॉड आहे, तर ह्याच्याकडे कसं बघायचं. तर वेगवेगळे कायदे ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे भारतीय न्याय संहिता जो पूर्वी इंडियन पिनल कोड होता आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, बेसिकली हे 2 कायदे आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे सायबर फ्रॉड्स हे डिफाईंड आहेत. सायबर फ्रॉड्स जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये डिफाईंड आहेत, तेव्हा IT ॲक्टचे सेक्शन्स अप्लाय होतात. पण त्याच्यामध्ये जर एखादं त्याचं डेफिनेशन नसेल, फॉर एक्झाम्पल सायबर स्टॉकिंग किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट ऑनलाईन, त्याचा सेक्शन हा BNSमध्ये डिफाईन केलेला आहे. त्यामुळे त्या दोन्ही सेक्शन्स एकत्र घेऊन शेवटी क्रिमिनल कोर्टातच जायचं आहे. त्यामुळे त्याचं ज्युरिस्डिक्शन हे मॅजिस्ट्रेट कोर्टाकडेच आहे. त्यामुळे तिथेच ह्या केसेस चालल्या जातात फायनली तिथेच हां. लढल्या जातात. आणि त्यामुळे कॉमन मॅननी ह्याचा नको विचार करायला की कुठला कायदा लेट मी टेल यू वन थिंग, कायदा आहे तो चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे, तो चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो, त्यातल्या तरतुदी अत्यंत रोबस्ट आहेत. आणि मग जरी ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे क्राईम झालेले असतील, फायनान्शियल फ्रॉड आहे, इमोशनल किंवा चीटिंग आहे, सेक्शुअल हॅरेसमेंट आहे, हे सगळे सेक्शन्स एकत्र येऊन ती मग केस उभी राहू शकते. थोडक्यात या सगळ्याचा सार जर आपल्याला काढायचा असेल तर स्पेस जी आहे, सायबर स्पेस जी आहे ती सिक्युअर होऊ शकते, सेफही होऊ शकते. आणि या बरोबरीनं तुम्ही जर अशा कुठल्या फ्रॉडमध्ये अडकलेला असाल तर ते रिपोर्ट नक्की करा. काही असेल, शेवटी माणूस आहे, माणूस हा चुकतो कधीतरी, पण आपल्या पद्धतीनं इतर माणसंही चुकणार नाही यासाठी तर नक्कीच आपल्याला प्रयत्न करता येईल.